बोर्डाच्या संदर्भाने हा सर्वात महत्वाचा कन्सेप्ट किंवा सर्वात महत्वाचा जर टॉपिक कोणता असेल तर केपलरचा लॉज. केपलरचे 3 लॉज आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत आणि ह्या बोर्डाच्या अनुषंगाने परत सांगतो मी तुम्हाला सर्वात महत्वाचा व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि परत परत बोर्डामध्ये हा प्रश्न विचारला जातो. मग केपलरचा सिद्धांत पाहत असताना तत्पूर्वी आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर करायचे, ते पहिल्यांदा कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. काय सर? तर पहा की जो पहिली कन्सेप्ट आहे ती अशी आहे की समजा जे इलिप्स असतात बडा सर्कल असे असतात. हे सर्कल झाले आणि हे काय झालं तुमचं हा इलिप्स आहे. इलिप्स सर्कलला एकच सेंटर असतो बेटा, एकच सेंटर असतो आणि इलिप्सला अशा प्रकारे 2 सेंटर असतात. हा या ठिकाणी दिसतो ना तुम्हाला, हा तुमचा पहिला सेंटर, हा तुमचा दुसरा सेंटर. हा पहिला सेंटर आणि हा दुसरा सेंटर आणि ह्याला म्हणतात प्रिन्सिपल फोकस किंवा ह्याला म्हणतात फोकस पॉइंट. फोकस पॉइंट आणखी एक शब्द आहे फोसाय. ओके पहा, an ellipse is the curve obtained by when a cone is cut by an inclined plane. It has 2 focal points. इलिप्स कधी तयार होतो रे बाळांनो? एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला. सपोज दॅट दिस इज द पेज. ठीक आहे, समजा हा पेज आहे आणि ह्याला आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने लाईक दिस. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे करायचंय आणि याला काय करूया आपण, कट करूया. काय करू आपण, त्याला कट करूया. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल सेंटरला, तर सुरुवातीला जो वरचा पोर्शन दिसेल तुम्हाला, थोडा आता हे जमणार नाही थोडा आपल्याला परफेक्टली, तर वरच्या साईडला जो पोर्शन दिसेल तुम्हाला तो असेल सर्क्युलर मध्ये. सुरुवातीला तुम्हाला कसा दिसतो, सर्क्युलर मध्ये दिसतो अशा पद्धतीने. पण जर समजा आपण ह्याला मधून जर ठेवला, असं जर आपण कट केलेला अशा पद्धतीने लाईक दिस, जर आपण यांना कट केलं तर कट केल्यानंतर तुम्हाला हा कसा दिसतो बेटा, लाईक इलिप्टिकल. डबल करावं लागेल आपल्याला, एक सेकंड. कसा दिसतो तुम्हाला, इलिप्टिकल मध्ये दिसून येतो. समजा लाईक दिस कट केला आपण, त्याची जी कटिंग आहे हे कशी झाली, इलिप्टिकल लाईक दिस. म्हणजे हे कशी झाली, इलिप्टिकल झाली. आणि ज्यावेळेस इलिप्स असतात त्याला सेंटर किती असतात, 2 असतात. त्याला प्रिन्सिपल फोकस किंवा फोकल पॉईंट आपण त्यांना म्हणत असतो. ओके, मग पुढे पाहूया आपण. ह्या ठिकाणी पहा, ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे किंवा उल्लेख केलेला आहे, तर ह्या ठिकाणी जे आहे AF1 आणि AF2. हा पहा, हा तुमचा AF1 जो एरिया आहे एवढा, हा कुणाच्या एवढा असतो रे बाळांनो, एवढा एरिया एवढा असतो. आणि हा पुन्हा एवढा असतो, एवढा असतो. म्हणजे सर्व कशा असतात रे बाळांनो, हे जे आहे समजून घ्या पहिला. हा उदाहरणामध्ये समजा हा ट्रायंगल धरूया आपण FBF2. ठीक आहे, दुसरा ट्रायंगल आपण धरूया इथे घ्या AF2F1. ओके, तिसरा ट्रायंगल आपण घेऊया F1F2C. हा तिघांचा जो एरिया असतो बेटा, तो तिघांचा एरिया सारखा असतो. म्हणजे AF1 प्लस AF2 बरोबर BF1 प्लस BF2 CF1 प्लस CF2. हे सर्व एरिया कशा असतात बाळांनो, सारखे असतात. कशा असतात, सारखे असतात. मग आपला जो महत्वाचा टॉपिक आहे त्याच्याकडे परत यावं लागेल आपल्याला, की केपलरचे लॉज पहा. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय द ऍस्ट्रॉनॉमर सिन्स एन्शियंट टाइम्स. बिफोर गॅलिलिओ, म्हणजे गॅलिलिओच्या पूर्वी सर्व जे काही प्लॅनेट्सच्या पोझिशनचे जे काही ऑब्झर्वेशन्स होते, हे सर्व ऑब्झर्वेशन्स नेकडं आईसला म्हणजेच उघड्या डोळ्याने करायचे. मग 16व्या शतकाच्या नियरबाय मध्ये जेवढा काही डाटा मिळाला त्याच्यानुसार प्लॅनेटरी पोझिशन्स आणि त्यांची मोशन बद्दल काय करण्यात आला, एक कन्सेप्ट मांडण्यात आला. आणि हा कन्सेप्ट किंवा मांडला किंवा कुणी अभ्यास केला तर त्याचं नाव होतं जॉन केपलर होतं. आणि हा डाटा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी नोटीस केलं की जे प्लॅनेट्स असतात हे प्लॅनेट्स काय करतात, एक सर्टन लॉज ऑफ मोशन फॉलो करत असतात. आणि यांना त्यांना नाव दिलं 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन, असं त्यांना नाव दिलं. कुणी नाव दिलं, केपलर. जे काही डाटा माहिती होता त्याचा त्यांना अभ्यास केला आणि त्याच्या अनुषंगाने त्याने त्यांना नाव दिलं. त्यालाच आपण केपलर्स लॉ म्हणतो. काय म्हणतो बेटा, केपलर्स लॉ. आणि केपलरचे लॉ आपल्याला या ठिकाणी त्यांच्या साईडला पाहिजे आहे. पहिला लॉ पहा, हा काय तुमचा बेटा, इलिप्स. आणि आताच तुम्हाला मी सांगितलं इलिप्सला किती सेंटर असतात म्हटलं, 2. आता पहिला लॉ काय म्हणतो, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. हे काय ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे कक्षा, ज्याच्यामध्ये प्लॅनेट रोटेट होतात त्याला काय म्हणायचं, ऑर्बिट. हे काय तुमची ऑर्बिट आहे, ह्याच्यामध्ये काय रोटेट होतात, प्लॅनेट. काय रोटेट होतात, प्लॅनेट. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. ऑर्बिट कशा आहे, म्हणजे पुन्हा ह्याच्यामध्ये रोटेट होतात, इलिप्स मध्ये. कशामध्ये रोटेट होतात, इलिप्स मध्ये. प्लॅनेटची जी काही कक्षा आहे ती कशा आहे बाळांनो, इलिप्स आहे.
आणि त्याच्यामध्ये जो सन आहे तो एका एंड ऑफ फोसायला आहे, म्हणजे एका हे जे फोकल पॉईंट किंवा आपण फोकस म्हटलं त्याला, ह्या एका फोसायला काय आहे तुमचा सन आहे. म्हणजे काय पहा बाळांनो, आपल्याला जे वाटत असतं की सूर्य कोणत्या पद्धतीने रोटेट होतो, आपल्याला जे दिसतं त्या पद्धतीने नसतं. तर सूर्याच्या भोवती जे काही प्लॅनेट रोटेट होतात हे इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये रोटेट होतात आणि होत असताना सूर्य हा एका पॉइंटवर असतो, त्यालाच आपण फोसाय म्हणतो. ओके, पहा रिपीट एकदा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. नंबर 1. आता ह्या ठिकाणी पाहू शकता की इलेक्ट्रिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन, हे कशाने इलेक्ट्रिकल ऑर्बिट आहे. आणि याच्या ठिकाणी जो यस आहे हे कुणाची पोझिशन आहे बेटा, सनची पोझिशन आहे. दुसरा नियम पाहायचा आपल्याला, दुसरा काय, केप्लर्स सेकंड लॉ. आता हे समजून घ्या, महत्वाचा टॉपिक आहे हा. केप्लरचा लॉ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. काय म्हणतं, द लाईन, या ठिकाणी ही इमॅजिनरी लाईन आहे. लाईन म्हणजे काय, कशी लाईन नसते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची. द इमॅजिनरी लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन. द इमॅजिनरी लाईन हे समजा प्लॅनेट्स. द इमॅजिनरी लाईन जॉइनिंग प्लॅनेट्स अँड सन. द इमॅजिनरी लाईन कुणाला जॉईन केली बेटा, प्लॅनेट आणि सनला जॉईन केली. आणि हे लाईन काय करत असते, इक्वल एरियाज स्वीट्स. इक्वल एरियाज हे इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. म्हणजे काय, इक्वल कालावधीमध्ये इक्वल अंतर म्हणजे कव्हर करतात. म्हणजे कसं करतात सर, समजा हे पॉइंट आता इथं तुमचा ए आहे, इथं बी आहे. ए पासून बी पर्यंत यायला जर समजा कालावधी एखादी तुमचं सिंपल घेऊया, एक 100 सेकंद लागत असेल बेटा. आणि हा जर एरिया तुमचा समजा एक 100 किलोमीटर स्क्वेअर असेल, तर परत ह्या ठिकाणी पाहू शकता की हा जो C to D चा जो अंतर आहे एवढा कव्हर करायला सुद्धा परत त्याला 100 सेकंद लागतात. आणि एवढा एरिया सुद्धा EF करायला सुद्धा किती लागतात, 100 सेकंद लागतात. आणि हा एरिया सुद्धा किती असेल रे बाळांनो, ह्या ठिकाणी जेवढं सांगितलं 1000 किलोमीटर स्क्वेअर, जे काही मीटर स्क्वेअर असेल ह्या ठिकाणी पण 1000 किलोमीटर स्क्वेअर एवढा एरिया त्या ठिकाणी असतो. म्हणजे काय, तर काय इथून येत जायला एवढा जो कालावधी लागतो, परत इथून इथे येण्यासाठी सुद्धा तेवढाच कालावधी लागतो. आणि इथून इथे येण्यासाठी सुद्धा कालावधी तेवढाच लागतो. इथं जो एवढा एरिया असेल समजा 100 असेल, तर हा एरिया सुद्धा 100 आहे, इथला एरिया सुद्धा किती आहे, 100 आहे. म्हणजेच काय झालं, जे इमॅजिनरी लाईन जी काही प्लॅनेट आणि सनला जॉईन केलेली आहे, कोणती लाईन, द इमॅजिनरी लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. हे लाईन काय करते, इक्वल एरियाला कव्हर करते, इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम मध्ये कव्हर करण्याचं काम करत असते. त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे ABCD आर द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाइम. हा A to B पर्यंतचा अंतर आणि C to D पर्यंतचा जो अंतर आहे इक्वल एरिया कव्हर करण्यात आलेला आहे, इक्वल कालावधीमध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. आणि ज्यावेळेस आफ्टर इक्वल इन इंटरव्हल्स ऑफ टाइम द पोझिशन्स ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम A to C आर शोन बाय B. आता समजा A पासून कुठे गेला, C पर्यंत गेला, तर हे कशाला दाखवलेलं आहे, B ने दाखवलेलं आहे आणि D ने दाखवलेलं आहे. म्हणजे पहिला A to B गेला, पुन्हा B to C गेला, C to D गेला. हा इथून एवढा करायला किती लागत म्हणला, जेवढा काही कालावधी असेल हा एवढा एरियाला, इथं सुद्धा तेवढाच लागतो आणि इथं सुद्धा कसा लागतो, तेवढाच लागतो. म्हणजेच काय, जे काही लाईन AS आहे, कोणती लाईन बेटा, ह्या ठिकाणी पहा AS आहे, त्याच्यानंतर लाईन CS आहे, नंतर लाईन CS आहे, नंतर लाईन कोणती आहे, SE आहे. हे सर्व जे लाईन्स असतात हे काय करतात, इक्वल एरिया कव्हर करतात. कशामध्ये, इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम मध्ये. उदाहरणामध्ये आपण ट्रायंगल समजूया. समजा A to SB, पुन्हा CSD, ESF हा जो आहे किंवा ह्या ठिकाणी दिलेला आहे खालच्या साईडला, हे सर्व एरिया कसा असतो म्हणलं, आताच मी सांगितलं, इक्वल. कसा असतो, इक्वल. परत एकदा पहा, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. पहिला लॉ काय होता रे बघा, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. आणि आपल्याला पुढचा लास्ट लॉ पाहायचा आहे, तो आहे केप्लरचा तिसरा नियम. हा खूप महत्वाचा आहे. तिन्ही नियम आपल्याला पाठ झालीच पाहिजे आणि आलंच पाहिजे. केप्लरचा तिसरा नियम पहा, डायग्राम लागेल आपल्याला, लक्षात येईल तुमच्या, बारीक करूया आपण. यस, पहा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन. इट्स म्हणजे कुणाचा, प्लॅनेटचा जो काही रोटेशन होत आहे. कुणाच्या सभोवताली रोटेशन होत आहे, सनच्या भोवती. कुणाचं रोटेशन होत आहे, सनच्या भोवती प्लॅनेट रोटेट होत आहेत. कोणत्या ऑर्डरमध्ये रोटेट होत आहेत, इलेक्ट्रिकल ऑर्डरमध्ये रोटेट होत आहेत. आणि होत असताना बेटा ह्याचा काय म्हणला, स्क्वेअर. कुणाचा, जे काही रोटेशन होत आहे त्याचा स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन, म्हणजेच काय, टाइमचा स्क्वेअर.
the square of its period of revolution around the sun is directly proportional to, कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पहा, टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्सेस ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, मीन म्हणजे बेटा ऍव्हरेज. आता ह्या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल का तुम्हाला थोडा अंतर वेगळा वाटत आहे, इथून हा थोडा वेगळा, हा वाढल्यासारखा, हा मोठा, असं थोडं थोडं तुम्हाला चेंज वाटत आहे, बरोबर आहे. ह्या सर्वांचं काय बेटा ऍव्हरेज, ह्यांना म्हणतात मीन. ह्याला काय म्हणतात मीन. ह्या सर्वांचं काय करतात ऍव्हरेज आणि त्यांचा क्यूब. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्सेस. क्यूब ऑफ मीन डिस्टन्सेस ऑफ प्लॅनेट. क्यूब ऑफ काय बेटा मीन डिस्टन्सेस. कुणाचे मीन डिस्टन्स, कुणाचे ऍव्हरेज डिस्टन्स, प्लॅनेटचे. त्याचा काय क्यूब, कुठून, सन पासून. त्यालाच म्हणतात केपलरचा तिसरा नियम. म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं बेटा, आर काय आहे ऍव्हरेज डिस्टन्स आहे, आर काय आहे ऍव्हरेज डिस्टन्स आहे प्लॅनेटचा, आणि टी आहे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हटलं, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट के इंटू आर क्यूब. मग के बरोबर काय येतं बेटा, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब. ह्या ठिकाणी येतं. हा झाला तुमचा केपलरचा तिसरा नियम. केपलर ऑब्टेन्ड these three laws simply from the study of position of planets obtained by regular observation. He had no explanation as to why planets obey these laws. पण हे का रोटेट होतात त्याच्याबद्दल केपलरला माहिती नव्हतं. ह्याबद्दल आपण ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा अभ्यास कोण केला, न्यूटनने केला, आणि त्याच्याबद्दल फॉर्म्युलेशन करून त्या ठिकाणी थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन त्यांनी भविष्यामध्ये मांडली. परत एकदा लास्ट एकदा सांगतो, रिपीट समजून घ्या. पहिला लॉ होता, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय. नंबर 1. दूसरा, द इमॅजिनरी लाइन जॉइनिंग द प्लॅनेट एंड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. नंबर 2. तिसरा लॉ पहा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ इट्स म्हणजे प्लॅनेटचा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्सेस. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आणि लास्ट आला टी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट मीन्स के. आय होप सर्वांना हा व्हिडिओ कळला असेल. थँक्यू सो मच.